नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म मधून. तर बघा, आजचा विषय आहे आपला गाभण गायींचा आहे. आपण गाभण गायींना, ज्या गाव असतात गायींना, त्यांना कोणता खुराक द्यायचा, त्यांची कशी काळजी घ्यायची, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर बघा की ज्या वेळेला आपण शेवटचे जे 2 महिन्याची जी काळजी घेणार आहे, तर त्याच्यावरतीच आपलं दूध, परत तिचं वासरू आणि तिची वाढ हे सगळं अवलंबून असे शेवटचे 2 महिन्यात. तर तेच एकदम अत्यंत महत्वाचे असतात आणि त्याच्यात कोणता खुराक द्यायचा, कोणतं खाद्य द्यायचं आणि ते कशा पद्धतीनं द्यायचं, त्याचे फायदे काय, हे आज आपण सगळं व्हिडिओ जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्या सोबत आहेत समृद्धी पशु आहार गोदरेजचं जे आपण ट्रान्झिफीड वापरणार आहे, जे आम्ही वापरतो आमच्याच गोठ्यात, ते तर हे बघू शकताय. हेच हेच जे ट्रान्झिफीड आहे, हेच आम्ही आमच्या गाभण गायींना शेवटच्या 2 महिन्यात देतो ह्याचा खुराक. तर याचे फायदे काय, हे किती द्यायचा, कसा द्यायचा, ह्याची सर्व माहिती आज आपल्या गोदरेज कंपनीकडून आलेले जे सर आहेत ते देणार आहेत. नमस्कार मॅडम. हा, मी गोदरेज कंपनीकडून आहे, सुरेश काळे म्हणून. आपण सध्या ट्रान्झिफीड वापरतात गोदरेज कंपनीचं, ते आपण त्याचे फायदे पण सांगणार आहोत, कशा प्रकारे वापरले गेले पाहिजे. बरोबर आहे. कारण की हे जे वापरणार आहे, मी खास आज यांना बोलवूनच घेतलेलं, कारण की जे मी पण मला माहिती आहे त्याचे फायदे, मी स्वतःच वापरते त्यामुळे मला सगळं माहिती आहे. पण तरी पण म्हटलं की मी सांगितल्यापेक्षा काय कायला वाटेल की नाही ही काय सांगणार आहे, तर म्हटलं सरांना पण बोलवून घेऊ, आपण दोघं मिळून सांगू. म्हटलं याचे काय फायदे आणि काय होणार आहेत ते सांगा सर. तुम्हाला हे ट्रान्झिफीड म्हणजे काय सांगा, हे कसं सांगा, ह्याच्यात कोणते कंटेन आहेत सांगा, त्याच्यात गायीची कशी गर्भाची शेवटचं वाढ, दुधासाठी, हे सगळं सांगा. पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्झिफीड म्हणजे संक्रमण आहार, ते कशा प्रकारे दिला गेला पाहिजे. पहिल्यांदा ट्रान्झिफीड म्हणजे जे तुमच्या गाभण काळापासून ते दुधाच्या अवस्थेत येणाऱ्या काळ म्हणजे संक्रमण काळ, त्याला ट्रान्झिफीड म्हणायचं. पहिली गोष्ट, ट्रान्झिफीड हा देण्याचे प्रमाण आहे रोजचे 2 किलो व त्याचे होणारे फायदे. पहिला फायदा असा आहे, गायीची चांगल्या प्रकारे वाढ होते. व दुसरा फायदा, गायीच्या वासराची पण चांगल्या प्रकारे वाढ होते. ते बायपास प्रोटीन असल्यामुळे चांगल्या प्रकारे वाढ होते. तिचा तिसरा फायदा, गायीचा जार हा पूर्णपणे नैसर्गिकरित्या खाली होतो. व गाय पूर्णपणे नैसर्गिकरित्या खाली होते, जार ओढण्याची गरज भासत नाही. व तुमचा डॉक्टर होणार आहे 2,000-5,000 खर्च, तो पण कमी लागतो ते ट्रान्झिफीड वापरल्यामुळे. दुसरी गोष्ट, ट्रान्झिफीड वापरल्यामुळे तुमच्या मागच्या वितापेक्षा पुढच्या वितामध्ये 250 ते 300 लिटर दुधामध्ये पूर्ण वितामध्ये वाढ होते. ट्रान्झिफीड वापरल्यामुळे डिकॅड बॅलन्स हा निगेटिव्ह होत असतो. चौथा फायदा असा आहे त्याचा, ट्रान्झिफीड वापरल्यानंतर तुमची गाय वेळेवर माजव येणे व 55 ते 60 दिवसांमध्ये पूर्ण भरून जाते. व पाचवा फायदा असा आहे त्याचा, ट्रान्झिफीड वापरल्यामुळे तुमचं 100 दिवस एकसारखं दूध टिकून राहते. आणि हा गाय विल्यानंतर जो होणारा रक्तस्राव व कॅल्शियमची कमतरता आहे, असल्या समस्या ट्रान्झिफीड दिल्यामुळे जाणवत नाही. अजून ट्रान्झिफीड दिल्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये गायची जी नैसर्गिकरित्या होणारी वासराची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते. व जे तुम्ही रेग्युलर प्रमाणे ट्रान्झिफीड 10 किलो पर्यंत देणार, रेग्युलर प्रमाणे जे तुम्ही खुराक गायला देणार आहे 10 किलो पर्यंत, तो नाही देता तुम्ही 2 ते 3 किलो पर्यंत ट्रान्झिफीड दिल्यानंतर तुम्हाला त्याच्याहून अधिक रिझल्ट जास्त भारी भेटेल. व आपले ट्रान्झिफीड दिल्यामुळे गायला मिल्क फेवर म्हणजे दुधाचा ताप व किटोसिस व जो हलका कासीमध्ये उतरतो, हे असे कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही. तर बघा, दूध टिकून ठेवण्यासाठी, परत गाय आपली डिलिव्हर झाल्यावर, गाय वेल्यानंतर ती परत माझावर येण्यासाठी सुद्धा, आणि तिची नॅचरल डिलिव्हरी एकदम सोयीस्कर सुपिरियर होण्यासाठी, परत वासरासाठी, परत दुधासाठी, या सगळ्यासाठी तर हा खुराक आम्ही आमच्या गोट्यात वापरतो. तुम्ही सुद्धा बघा, ट्रायल घेऊन जर वापरत नसाल तर, कारण की आम्हाला अनुभव आहे याचा. याच्यामुळे, कारण की तुम्ही बघू शकता आता जवळजवळ हा कप्पा आहे ना, तर याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6, या 6 ज्या गायी दिसत आहेत, ह्या आता सध्या 8व्या-9व्या महिन्यातल्या आहेत. यांना हे चालू आहे आता सध्याला हा आहार. तुम्ही बघू शकता, ही तर आता पहिला कालवड आहे, ही पहिल्या तशी कालवड आहे.
आणि ह्या ज्या बघू शकता त्याच्या तब्येती सुद्धा तुम्ही बघू शकता कशी. तर यांना आम्ही हेच देतो कारण की आणि बाकीची बरीच काळजी आपण त्याचा डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवू, पण मेन जे भरडा असतो खुराक असतो तोच मेन असतो आपल्या ह्या काळात देण्यासाठी. मी त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यासाठी सरांना पण बोलवलं की तुम्ही पण सांगा की तुमच्या या आपल्या खाद्याचे काय काय फायदे आहेत. तसेच बघा गाईला दररोज 50 ते 60 ग्रॅम मिनरल मिक्सचर द्यावे, त्यामुळे तिची हाडे सुद्धा मजबूत होतात. गाईला मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे. गाईला शांत स्वच्छ हवेशीर ठिकाणी बांधावे जेणेकरून गाय अशी फिरती राहील. आणि तिच्या डिलिव्हरीच्या प्रस्तुतीच्या वेळेला आधी 15 दिवस गाईला इतर जनावरे आणि एकदम स्वच्छ जागेत बांधावे. आणि आपला जो TMR पद्धतीने जो चारा असतो, जो सुका चारा, कोरडा चारा, मूर घास, हे सगळे हे सुद्धा तिला 2 टाइम वेळेवर द्या. आणि त्या गाभण काळात घेतलेली काळजी हे येणारे आपल्याला पुढचं आर्थिक वर्ष आपलं त्याच्यावर अवलंबून असते. दुधाचं आणि गाईचं पण येणारं वेत पण त्याच्यावर पुढचं वेतसुद्धा अवलंबून असतं या गाभण काळावरच. त्याच्यामुळं या काळात गायींची भरपूर काळजी घ्या. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.